तातडीत धावलो हर्षभराने तात बात सांगण्या वर्षती आनंदाच्या कण्या. पुण्यामध्ये कशाचेही छंद वर्ग असू शकतात पण संगीत दिग्दर्शनाचे नाहीये. त्या 11 ते 6 संध्याकाळी पदर खोचून गायला उभे राहायचं. बरं तेव्हा त्यांचं वय किती होतं? 86. आणि नंतर मी हाय खाल्ली. मी म्हणली हे आपलं काम नाही. या बाबतीत झाकीरबाई फार माहीर होते. समोरचा गातोय आणि तबला समजा उतरला असेल ते वाजवताच टुक 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 त्या तालातच करायचे ट्युनिंग. दरवाजावर RD बर्मन अशी पाटी लिहिले. तिथनं आत जातानाच माझ्या असं बागबुक होत होती. स्वतःला फार चांगला गायक मानत नाही. माझ्या आळशीपणामुळे मी हवा तेवढा रियाज केला नाही. काय मुलाखत आहे ही? मी गायक बरा नाहीये, मी अभिनेता नाही, बरा पुढे आता चांगल्या गोष्टी येतील. या पॉडकास्टचे प्रायोजक आहेत महाराष्ट्राच्या सोनेरी क्षणांचे सोबती वामनहरी पेठे ज्वेलर्स. नमस्कार, स्वागत आहे कॅचअपच्या नव्या कोऱ्या भागात, ज्याचे प्रायोजक आहेत 117 वर्षांची परंपरा आणि विश्वासाचं प्रतीक महाराष्ट्राच्या सोनेरी क्षणांचे सोबती वामनहरी पेठे ज्वेलर्स. आणि आज आपल्या या भागात आपल्या सोबत आहेत संगीतकार, पार्श्वसंगीतकार, क्रिएटिव्ह डिरेक्टर, गायक, नट राहुल रानडे. नमस्कार. नमस्कार. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. स्वागत आहे. आणि सगळ्यात सुरुवातीला 60 वर्ष तू वयाची पूर्ण केलीस, 60 झाली तुझी, ह्याच्याबद्दल तुला मनपूर्वक शुभेच्छा. खूप धन्यवाद. कसा झाला कार्यक्रम 60चा? छान, उत्तम. उत्तम झाला. माझं म्हणणं असं होतं सगळ्यांना की जन्मापासूनच नाठी बुद्धी असलेल्या या तुमच्या मित्राची 60 आता झालेली आहे. बरोबर. त्यामुळे वागणुकीत काही फरक पडेल असं मला नाही, पण चांगली गोष्ट आहे. तुझ्या पहिल्या व्यावसायिक नाटकाचं नाव जे तू केलं होतं, सई परांजपे यांचं होतं, माझा खेळ मांडू द्या. माझा खेळ मांडू दे. माझा खेळ मांडू दे. कसा मांडलायस तू खेळ ह्या 60 वर्षांच्या करिअरमध्ये? आपल्या आयुष्यात आपण आनंदी असणं हे जेवढं महत्वाचं आहे तेवढं समाधानी असणं महत्वाचं आहे. ते समाधान जर आपल्याला असेल, आपण जे काही करतोय त्या कामामध्ये, तर तसा मी समाधानी आहे. ही देवाची कृपा आहे. मी सुरुवातीला तुझी ओळख करून देताना गायक नट असं म्हटलं, ज्याच्यावर तू हसलास. पण मला त्याची गंमत ह्यासाठी वाटते की गायक नट म्हणून तुझं पदार्पण हे थेट पु ल देशपांडे आणि सुनीता देशपांडे यांच्या साक्षीने, यांच्या समोर झालेलं आहे. हो, म्हणजे मी तेव्हा खूप लहान होतो, म्हणजे 11वीतच होतो मला वाटतं. तर तेव्हा थिएटर अकॅडमीमध्ये पडघम नाटकाची तालीम चालू होती. आणि त्याच दरम्यान फर्ग्युसनच्या आवारात एक किमया नावाचं बांधकाम केलेलं आहे, जिथे येऊन लोकांनी एक कट्टा म्हणा, तर तिथे बदकांचे गुपित, त्या बासी मर्डेकर लिखित सांगीतिका, छोटीशी संगीतिका आहे, ज्याचं संगीत आणि दिग्दर्शन दोन्ही आनंद मोडक यांनी केलं होतं. त्याचा प्रयोग ठेवला होता तिथे. आणि त्या दिवशी नेमका आमच्या त्या संगीतिकेत काम करणारा, मला वाटतं 2 लोक नव्हते, तर वसंत दाणी हे पात्र करायला मला आयत्या वेळी उभं केलं. त्याच्यात चंद्रकांत काळे आणि वीणा देव हे दोघं त्याचे मूळ गायक नट होते. आणि संगीतिका असल्यामुळे ती अख्खं नाटक हे गाणीच होती, म्हणजे त्याच्यात संवाद नव्हतेच. आणि 5च मिनिटाची एंट्री होती, पण गाणं होतं माझं आणि काळे यांचं, असं ते फोनवरचं गाणं होतं. आणि ते बघायला, म्हणजे ते हस्ते त्यांच्या किमयाचं उद्घाटन पु ल आणि सुनीताबाईंच्या हस्ते झालं होतं. तो माझा पहिला प्रसंग. पण मी स्वतःला फार चांगला गायक मानत नाही, कारण माझ्या आळशीपणामुळे मी हवा तेवढा रियाज केला नाही. पण मी शास्त्रशुद्ध गाणं शिकलेलो आहे. आणि तू लहानपणापासून शिकतोयस. हो. वेगवेगळ्या गुरूंकडे तू शिकलेला आहेस. पदकांचं गुपित बद्दल एक गुपित मला एक माहिती आहे की ते जे काय 5 मिनिटं होती ती तुला अजूनही पाठ आहेत त्यावेळी. हो, बघूया आपण एकदा. तर मर्डेकरांनी ते इतकं सुंदर लिहिलंय, म्हणजे अख्खं एक, मला वाटतं एक 30-40 मिनिटाची ती नाटुकली आहे.
ती अख्खी त्याच्यामध्ये संवाद नाहीत, फक्त गाणी आहेत. गाणी. तर त्या दिवशी त्याच्या मुख्य पात्राला म्हणजे चंद्रकांत काळेंना सगळीकडनं अमुकला मुलगा झाला, त्यांच्या पिऊनला मुलगा झाला, त्यांच्या मित्राला मुलगी झाली, अशा बातम्या मिळतात. हम्म. तर ते फोन करून मी त्या ह्याला सांगतोय की वसंत मी हो वसंत दाणी, वसंत मी हो वसंत दाणी, फोन कराया तुला इराणी, चहागृहामध्ये आलो आणि हॉस्पिटलामध्ये वीणा आहे. मग तिथून तो हॉस्पिटलामध्ये वीणा आहे, अहो सुलाखे एजी साहेबांचे फाईल त्यास पुसावे, बोल वसंता काय बातमी, बोल वसंता काय बातमी. मग मी बातमी आनंदाची हमी, बातमी आनंदाची हमी, ऐक रे शंतनु ही नामी, ऐक रे शंतनु ही नामी, टटा 12 इस्पितळी वाजता, सुटली रे वीणा ऐकता, इवला कन्यार वगोडता, इवला कन्यार वगोडता, तातडीत धावलो हर्षभराने, तात बात सांगण्या, वर्षती आनंदाच्या कण्या, वर्षती आनंदाच्या कण्या. वाव, किती प्रयोग झाले होते याचे? माझ्या अंदाजाने मी 2-3 प्रयोग केले 2-3 असतील. प्रयोग कारण करून तुला अजून पाठ आहे. मी रिप्लेसमेंट होतो हो, ना. बरोबर आहे, पण तुला अजून पाठ आहे हो, ते मला बघ. पाठ आहे. 82-83 साली मला तू अख्खं म्हटलंस. नाटक पाठ होतं गाण्यांसकट. वा. नाही, मला डायलॉग्सचं पाठांतर अजिबात नाही होत. अजिबात म्हणजे अजिबात. हम्म, हम्म. त्यामुळे तू नट म्हणलास म्हणून मी हसलो ते याकरता. नाही, मी नट, गा- कारण तू हल्ली आता अभिनय करतोयस. आता नाही. कपबशी मध्ये तू दिसणार आहेस. हो, हो. मला पाठांतर होत नाही माझं. हम्म. आणि ते मी समजा मला कोणी म्हणलं की सर एक 5 मिनिटाचा रोल आहे करता का, तर मी ते हे आधी सांगतो की मला हा. पाठांतर होत नाही, त्याच्याविषयी आपल्याला काहीतरी करायला लागेल. तर पण मग मग ते पेशवा किंवा असा काही रोल असेल तर तो काय बिगबाळीमुळे आतापर्यंत मिळालाय, दिसण्यामुळे मिळालाय? असं म्हणायला हरकत नाही. तर हम्म. संभाजी मालिकेमध्ये मी गागा भट्टच हो. पात्र पात्र केलं केलंय. होतं. हम्म. त्याच्यामध्ये तर मला रकानेच्या रकाने संवाद होते. तर आमचे दिग्दर्शक कार्तिक केंडे आणि देशपांडे, त्या दोघांनाही मी सांगितलं होतं की माझं पाठांतर एवढं होणार नाही. हम्म. आणि ते मी आठवतोय असं दिसलं, ते माझ्या चेहऱ्यावर दिसतं. हम्म. 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 म्हणजे मी अभिनेता सुद्धा फार बरा नाहीये, असंच माझं म्हणणं आहे. काय तर- मुलाखत आहे ही? मी गायक बरा नाहीये, मी अभिनेता नाही, बरा पुढे नाहीये. आता चांगल्या गोष्टी चांगल्या येतील. गोष्टी येतील. तर मी हम्म. कॅमेऱ्याच्या मागे असिस्टंट डायरेक्टर स्क्रिप्ट घेऊन उभा जायचा, मोठ्या फॉन्ट मधलं काढून. हम्म. हम्म. आणि मग ते मला म्हणायचे की अरे पण हे कळेल का तू वाचतोयस ते? म्हटलं अजिबात कळणार नाही. मग कुठेतरी मला ते तेवढी ऍक्टिंग करता येते मला. हा तेवढं मला जमलं पाहिजे हा, ना. हा. त्यामुळे मी तसे संभाजी मधले सीन्स तसे क्या बात, केलेले आहेत. क्या बात. आणि नंतर तू संगीतकार म्हणून जेव्हा तुझी कारकीर्द सुरू झाली, म्हणजे पार्श्वसंगीतकार म्हणून आधी, मग संगीतकार म्हणून तू अनेक सिनेमे केलेस, अनेक इव्हेंट्स केले, अनेक प्रोजेक्ट झाले, नाटकांचं म्युझिक असेल, जाहिरातींचं म्युझिक असेल, तर तू एक रुळला होतास त्या त्या तुझ्या करिअरमध्ये. गेली अनेक वर्ष मी बघतोय की तुझा ओढा हा लाईव्ह शोजकडे जास्त आहे, आणि ते पण भव्य प्रमाणातले, कारण आपल्याकडे लाईव्ह शोजची परंपरा तशी जुनी आहे, त्याच्याकडे तुझा ओढा दिसतोय. तर हे तुझ्या आयुष्यात कधी आलंय? अगदी पहिलं माझं दिग्दर्शन हे त्याचं श्रेय मी श्रीरंग गोडबोलेला देईन. हम्म. 99 साली नक्षत्रांचे देणे हा कार्यक्रम तेव्हा नुकताच सुरू झाला होता. बरोबर. तेव्हा अल्फा टीव्ही होतं. श्रावण मासी म्हणजे पावसाची गाणी आणि कविता हम्म. असा कार्यक्रम करण्याचं घाटत होतं. तर मला रंगाने विचारलं की या कार्यक्रमाचं दिग्दर्शन तू करशील का? हम्म. आता संगीत दिग्दर्शन करणं किंवा नाटकात काय गायक नट म्हणून उभा राहणं रंगमंचावर, हे आणि एखाद्या कार्यक्रमाचं दिग्दर्शन करायचं, हे मला वाटलं की अरे हे मला जमेल का नाही. हम्म. पण रंगा मला म्हणला की आमची पूर्ण इंडियन मॅजिक आयची टीम तुझ्या मागे उभी असेल, तू कार्यक्रमाची रेखाटणी कर, तुला त्यात काय काय हवं असं वाटतं ते तू ठरव. हम्म. आणि ते माझं पहिलं दिग्दर्शन होतं. तर त्याच्यात मी कविता, गाणी, नृत्य, चित्रकला आणि शिल्पकला हम्म. असं एकाच वेळी रंगमंचावर चालू ठेवलं होतं.
अच्छा. त्या काळी तसं 99 सालची गोष्ट आहे, भरपूर वर्ष झाली. त्या काळी हे थोडं-थोडं सुरू झालं होतं, की गाणं म्हणत असताना चित्र काढणे किंवा हे. पण मला असं वाटलं ह्या 5 कलांचा संगम जर आपण श्रावण मध्ये केला, तर मग ते एकच फ्रेममध्ये ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत असं कसं दिसेल? बरोबर. पण त्यावेळेला तू सिनेमांचं म्युझिक करतच होतास. त्यावेळी मी करतच होतो. हां, म्हणजे असं नाही की पूर्ण वेळ तिकडे लक्ष देता येईल नाही, असं त्यामुळे हे एक रंगाने विचारलं, "हा हं. एपिसोड तू करशील का?" मी केला. हं, हं, ती जी सगळी प्रोसेस होती ती मला खूप आवडली. हं. त्यात मी खूप रमलो आणि हे काही फार वेगळं आपण करतोय त्याच्यापेक्षा फार वेगळं आहे असं मला वाटलं नाही. हं, हं. पण त्याच्यानंतर हेच आपण केलं पाहिजे असंही मला वाटलं नव्हतं. ओके. त्याच्यानंतर 5 वर्षांनी नक्षत्रांचे देणे श्रीनिवास खळे हा कार्यक्रम जेव्हा करायची वेळ आली, तेव्हा मला परत रंगाने विचारलं, की ह्याचं दिग्दर्शन तू करशील का? एका संगीतकाराने दुसऱ्या संगीतकारावर कार्यक्रम करणं. आणि खळे काकांचा मी निस्सीम चाहता आहे. माझी आणि खळे काकांची तेव्हा ओळख नव्हती. मी पहिल्यांदाच त्यांना भेटलो. पण मी त्यांच्या व्यक्तिमत्वानी आणि त्यांच्या त्या सगळ्या अ, संगीताकडे बघण्याच्या दृष्टीने एवढा भारावून गेलो. म्हणजे त्यांनी काय मला बोटाला धरून संगीत दिग्दर्शन बरोबर. शिकवता येत नाही. हं, हं, हं. वाद्यवादन शिकवता येतं, गाणं म्हणायला शिकवता येतं. संगीत दिग्दर्शन हे शिकवता येत नाही. म्हणून मी नेहमी म्हणतो, की संगीत दिग्दर्शनाचे क्लासेस अगदी आमच्या पुण्यामध्ये देखील नाहीत. पुण्यामध्ये कशाचेही छंद वर्ग असू शकतात, पण संगीत दिग्दर्शनाचे नाहीये. तर मी त्यांच्याकडून खूप शिकलो खळे काकांकडून आणि तो कार्यक्रम हे माझं दुसरं दिग्दर्शनातलं पाऊल होतं. परत मध्ये बराच काळ गेला. 2012 साली महेश मांजरेकरने मला असं सांगितलं, की एक चरित्रपर कार्यक्रम आपण केला पाहिजे. व्ही. शांताराम यांच्यावर. अच्छा. त्यांची आयडिया होती ती. हां. त्यांची कल्पनाही त्याची होती आणि निर्मितीही त्याची होती. ओके. तर ह्याच्यावर जरा विचार कर. तर मला ते खूप मी म्हणलं चालेल. हे आपण करू शकतो. कारण त्याच्या आधीच 1 वर्ष 2 वर्ष आधी मला वाटतं, मी 2 महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कारांच्या कार्यक्रमांचं नियोजन केलं होतं 2. त्याला म्हणतात ना, की कशानंतर काय, कुठल्या गाण्यानंतर कुठलं गाणं, मग मध्ये काय अवॉर्ड्स असतील. ह्याचं एक नियोजन करणं, एक ते कागदावर लिहून हे किती वेळ, ते किती वेळ, हे एक करणं मला आवडायला लागलं होतं तोपर्यंत. म्हणून मी आमचा पुण्याचा प्रवीण जोशी आहे, त्याला म्हणलं असा कार्यक्रम करायचा आहे. तर तो म्हणला मी आनंदाने लिहीन आणि त्यांनी उत्कृष्ट संविधा लिहिली. आणि नावही त्याचं त्यांनी ठेवलं सिनेमा नावाचा माणूस व्ही. शांताराम. मग ते कसं असावं, काय असावं, माझ्या सगळ्या कार्यक्रमांमध्ये संगीताचा घटक सांभाळणारा कमलेश भडकमकर याचा खूप मोठा हात असतो. म्हणजे तो असला की मग सांगीतिक दृष्ट्या मी ते सगळं म्हणजे ते नुसतंच गाण्यांची तालीम किंवा घेणे किंवा हे असं नाही, तर कुठल्या गाण्यानंतर कुठलं गाणं असावं, व्हॉइस कास्टिंग काय असावं. कारण कास्टिंग म्हणजे जेवढं चित्रपटात आपण एखादी भूमिका एखाद्या नटाला देण्यासाठी की हा या भूमिकेत चपखल बसेल असं म्हणतो, तसं हे गाणं या गायकाकडनं किंवा गायिकेकडनं गाऊन घेणं हे कार्यक्रमासाठी चपखल होईल. आणि मग समजा एखाद्या गायिकेचं ते गाणं झाल्यानंतर पुढे ते गायकाचं गाणं दुसऱ्या गायकाचं गाणं असावं, मग ते अमुक असावं, हा जो क्रम लावणे ना गाण्यांचा, तो कार्यक्रमाच्या एकूण परिणामावर खूप मोठा प्रेक्षकांवर प्रभाव पाडत असतो. प्रवीण, मी आणि कमलेश आम्ही तिघांनी बसून त्याचा पूर्ण आराखडा तयार केला. मध्यंतरापर्यंतच्या पहिल्या भागामध्ये आपण प्रभात विषयी बोलूया, त्याची गाणी ऐकूया आणि दुसऱ्या भागामध्ये रंगीत होतं तेव्हा राजकमलची असा एक त्याचं नियोजन झालं. त्याप्रमाणे ती गाणी बिणी सगळी आम्ही काढली आणि प्रदीप मुळेनी त्याचा अप्रतिम सेट केला होता. रंगमंचावर
शांताराम बापूंच्या चित्रपटातले सगळे छोटे छोटे, ज्याला आपण मोटिफ्स म्हणतो, म्हणजे बुद्धिबळाचा पट होता, अ, घागरी होत्या, अच्छा. घड्याळ होतं ते हम्म, हम्म. जुनं कुंकू मधलं, किंवा एक मोठा पिंजरा मागे टांगलेला होता बापरे. आणि सगळ्यात उजवीकडे एक मोठा कॅमेरा होता जुन्या काळचा. अशा सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींनी, आणि सगळं पांढरं होतं. गायक वादक यांचे सगळ्यांचे कपडे पांढरे होते. समोर ते मॉनिटर स्पीकर्स ठेवलेले असतात, ते काळे असतात कारण त्यांचा रंगच काळा असतो. त्यांना देखील मी पांढरी धबली शिवून घेतली होती. म्हणजे इतक्या बारकाईने ते सगळं केलं होतं. आणि सेठ बरोबरच अर्थात कमलेशचं सगळं ते हे गायला तेव्हा अजित परब होता, श्रीरंग भावे, केतकी भावे आणि मधुरा कुंभार हे 4 गायक होते. आणि सुबोध भावेनी ते अच्छा. सगळं कार्यक्रमाचं निवेदन केलं होतं आणि फार अप्रतिम दृष्ट लागण्यासारखा कार्यक्रम तो झाला. वा. सोनिया परचुरेनी नृत्य दिग्दर्शन केलं होतं. ओके. कारण त्यात गाणी, म्हणजे नृत्य हे तर हवंच म्हणजे. पाहिजेच ना, म्हणजे शांताराम बापूंचा हो. एक अविभाज्य, हे सगळे अविभाज्य घटक आहेत, संगीत, नृत्य. आणि त्याच्यात मी तेव्हा, म्हणजे मलाच आता आश्चर्य वाटतंय की याला आता काय 14 वर्ष झाली. तेव्हा मी एक प्रयोग केला होता की धर्मात्मा चित्रपटातलं गाणं आपण मागच्या पडद्यावर दाखवायला सुरुवात करतो. बालगंधर्वांनी त्यात काम केलं होतं. हो. हां. आणि ते गाणं बालगंधर्व तिथे, ते गाणं मागे चालू असताना मूळ गाणं, ते खालनं वादक आणि गायक डिझॉल्व्ह होतं तसं ते गाणं खरं सुरू होतं. क्या बात. हम्म. आणि तो इतका बेमालूम प्रयोग व्हायचा. मी दृष्ट लागण्याजोगं का म्हणलं, कारण 9 प्रयोगानंतर काही विविध अनेक कारणांनी हा कार्यक्रम बंद झाला. तो आता मला परत करायचा आहे. काय होतं, या सगळ्या कार्यक्रमांचं गणित बसवणं फार अवघड होतं. कारण 9 वादक, 4 गायक, 9 नृत्य करणारे, आणि ते सगळं मोठा एवढा सेट, खरंय. हे सगळ्याच अर्थकारण पण बघायला पाहिजे. पण मी असं ऐकलं की ह्या अशा प्रकारच्या कार्यक्रमांना सध्या खूप मागणी आहे. म्हणूनच मला तो आता परत करायचा आहे. मला या कार्यक्रमाने खूप बळ दिलं. या प्रकारचे सांगीतिक कार्यक्रम आपण करू शकू. पण ते करायचे म्हणजे मग तसे तर खूप कार्यक्रम होते, अजूनही होतात. पण मग त्याच्यात आपण काय वेगळं करावं असं तुला वाटलं, आणि तशा दिशेने तू, म्हणजे विरासत सारखा कार्यक्रम असेल. 2010 साली मला वाटतं, त्याच दरम्यान का 8 साली असेल, माझ्या बघण्यात एक व्हिडिओ आला, म्युझिक व्हिडिओ. तर कुठेतरी स्वित्झर्लंडमध्ये कुठल्या तरी शहरात चाललेलं एक म्युझिक फेस्टिवल होतं. त्याच्यामध्ये 8 ग्रँड पियानो रंगमंचावर होता. तर ग्रँड पियानो खूप मोठा असतं, ते 8 होते. आणि 8 दिग्गज पियानिस्ट, म्हणजे एक एव्हिनी केसिन किंवा व्होलोडोज वगैरे असे लोक, जे 1 नंबरचे पियानो वादक आहेत जगातले, वेगवेगळ्या देशातले, हे ते 8ही पियानोवर बसून एकच धून वाजवत होते. तर मला ते बघतानाच असं वाटलं ना, आणि ते कुठेतरी माझ्या डोक्यात बसलं की असं काहीतरी आपण भारतीय संगीतात केलं पाहिजे. आपण आतापर्यंत दुसऱ्याची निर्मिती असलेल्या कार्यक्रमांचं दिग्दर्शन करण्यापर्यंत आलोय. आता आपण स्वतःची निर्मिती केली पाहिजे. तर मला वाटलं हा जो कार्यक्रम आहे 8 वादकांचा, तो आपण केला पाहिजे. आता ह्याच्यात 8 वादक कुठले निवडायचे, तर माझ्या डोक्यात असं आलं की नुसते 8 वादक असे इकडून तिकडून घेण्यापेक्षा आपण ह्याला काहीतरी एका सूत्रामध्ये बांधलं. समजा आपण 4 जोड्या घेतल्या. 4, खरं म्हणजे जोड्या काढणं अजिबातच अवघड नव्हतं तेव्हा. म्हणजे हे काय 2016-12 सालची गोष्ट असेल की माझ्या डोक्यात आलं ते करावं. झाकीर हुसेन, उस्ताद तौफिक कुरेशी, पंडित हरिप्रसाद चौरसिया, राकेश चौरसिया, पंडित शिवकुमार शर्मा, राहुल शर्मा, आणि विद्वान विक्कू विनायक राम आणि त्यांचा मुलगा सेल्वा गणेश. आणि मी म्हणलं आता ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं एक खुंटा बळकट करायला आपल्याला झाकीर बाईंना विचारायला पाहिजे की हा कार्यक्रम मला करायचा आहे, तर आपण हा करू शकतो का.
आता एरवी कसं होतं की विविध महोत्सवांमध्ये या लोकांनी जाऊन 8 लोकांनी वाजवलं असेल एकाच हो. महोत्सवात, पण ते एकानंतर एक येतात. बरोबर. इथे सगळे एकत्र पाहिजेत. इथे मला सगळे एकत्र पाहिजे होते. हं, हं. आता एक छोटंसं मागे जाऊन परत सांगतो, की एका अ, पुण्यात गणेश फेस्टिवल म्हणून मोठा कार्यक्रम होतो. तो परत रंगाने मला मला म्हणला, की यावेळे एक एक गणेश फेस्टिवल तू जरा करून दे मला. हं. सगळंच त्याचं आयोजन कर. तर मी त्याचा विषय ठेवला मल्हार. हं. त्या गणेश फेस्टिवलच्या हां. कार्यक्रमामध्ये मी जाऊन शिवकुमारजींना म्हणलं, की "शिवजी, कार्यक्रमाचं नाव मल्हार आहे. तर आपण कृपया मल्हार वाजवा." हं. राशीदभाईला सांगितलं, "कार्यक्रम का नाम मल्हार है. तो आप मल्हार का कोई भी गौड़ मल्हार हो या मियाँ की मल्हार हो, आप वो गाइए." तर मला हे बाकीचे लोक म्हणायला लागले, "रे असं सांगत नाही शास्त्रीय गायकांना." पण जन्मापासूनच नाठी बुद्धी असल्यामुळे मी म्हणलं, "अरे पण सांगून तर बघूया, ते फार तर नाही म्हणतील ना." हं, हं, हं. इथे मी संगीतकार असल्याचा फायदा फायदा का, की हा याला एवढी अक्कल नाही असं नाही, याला समजते. हं, हं. आता पुन्हा विरासतकडे येऊया. तर मी झाकीर भाईना म्हणलं, की "झाकीर भाई देखिए, ये मुझे ना 8 लोग एक साथ बजाना चाहिए. ऐसा मुझे कुछ करना है." हं, तर ते म्हणले, "करो." हं. म्हटलं, "आप हाँ बोलेंगे तो ये बाकी लोग भी आएंगे." कारण तुम्ही सगळ्यात ज्याला आपण किंग पिन म्हणतो ते हं. तुम्ही आहात. ते म्हणले, "चलो करते हैं." हं. आणि मग तिथनं ते सुरू झालं. त्यात मला शिवजी म्हणले, की "अरे नहीं, वो बहुत सारे लोग हैं उनमें." म्हणजे ते नम्रपणे म्हणले, "उसमें मैं क्या बजाऊंगा?" असं ते म्हणले. आणि मी काही झालं, की परत झाकीर भाईंकडे जातो. "झाकीर जी ये नहीं बोल रहे, अभी क्या करें? अभी क्या करें?" तर झाकीर भाईंनी मला खूप त्या कार्यक्रमाच्या दरम्यान खूप मदत केली. हं. हे सगळं सुचवण्यापासून. म्हणजे एवढी विचारांची स्वच्छता ना, हं. फार कमी लोकांमध्ये बघायला मिळते. अत्यंत स्वच्छ विचार, की हे असं आहे, हे असं आहे, हे असं आहे. ह्या पण शिकण्यासारख्या गोष्टी असतात प्रत्येक कलाकाराकडून. हं. काय कसं असावं आणि कसं असू नये, दोन्ही मी शिकत असतो. नाही झाकीरबाईंना सहज शक्य होतं, की "अरे, तर तुझं तू बघ काय ते नाही होते तर मी काय करू?" असं. नाही, आणि त्यांनी न त्यांनी कंटाळता आणि कार्यक्रमाची तारीख जेव्हा झाकीरबाईंची मिळाली मला, तेव्हा शिवजी नव्हते. त्यांचा हं. कुठेतरी दौरा होता. अभी क्या करें? त्यांनीच मला गणेश कुमरेश या भावाभावांचं नाव सुचवलं. म्हटलं, "पण ते गुरु शिष्य आहेत का?" तो म्हणला, "हा मोठा आहे. त्यांनी धाकट्याला शिकवलेलंच आहे. व्हायोलिन वादक आहेत हं. दोघं." चौथी जोडी ते झाकीरबाईंनी सुचवलं. लुई बँक्स और जिनो बँक्स को पूछो. ते तयार झाले. जोड्या अशा झाल्या, की विक्कूजी सेल्वा वडील मुलगा, लुई बँक्स, जिनो बँक्स वडील मुलगा, गणेश कुमरेश भाऊ-भाऊ, हं. आणि हे पण तौफिक आणि इकडे झाकीरबाई भाऊ. भाऊ. आणि तो कार्यक्रम मी निर्मिती केलेला पहिला कार्यक्रम. अच्छा. त्यात अजून एक जोडी होती वडील आणि मुलाची. सुधीर गाडगीळ आणि हे झाल्यानंतर, हे वादक ठरल्यानंतर कार्यक्रमाच्या सादरीकरणाविषयी जेव्हा मी विचार करायला लागलो, तेव्हा मला वाटलं, की जे निवेदन करतील, ते सुद्धा जर विरासतमधलेच असले तर? हं, म्हणून मी सुधीर गाडगीळ आणि केतन गाडगीळ या वडील मुलाला हं. आणलं आणि त्या दिवशी जे म्हणजे आता डॉक्टर संचेती आणि अ, त्यांची मुलं, फिरोदिया आणि त्यांची मुलं, हं. ज्यांनी ही विरासत पुढे चालू ठेवली अशा लोकांचे बोलवून सत्कार केले. तर हे जे बाकीचं सगळं असतं ना, तर मला आठवतंय की मला वाटतं महालक्ष्मी लॉन्समध्ये हा कार्यक्रम झाला पुण्याच्या हं. आणि मी श्याम भुतकर हे मोठा सेट डिझायनर आहे. हं. त्याला म्हणलं, "मला असं-असं करायचंय. मला शनिवार वाड्याचा जो दरवाजा आहे, तो तिथे." पाहिजे. त्याने अप्रतिम शनिवार वाड्याचा दरवाजा बॅकड्रॉप शनिवार वाड्याच्या दरवाजाचा होता. कारण परत ती पुण्याची विरासत आहे म्हणून. खरंय. हं. खर्चिक कार्यक्रम होता. IRBनी मुख्य प्रायोजकत्व स्वीकारलं होतं त्या कार्यक्रमाचं. कार्यक्रम उत्कृष्ट झाला. म्हणजे त्या दिवशी जे संगीत वाजलं ना, हं, हं.
म्हणजे ह्याच्यानंतर मला कोणतरी म्हणलं की टुडे वी हॅव फेल्ड ॲज इफ द गॉड्स हॅव कम डाऊन. इतकं वा. सुरेख झालं. आणि या सगळ्यामध्ये काय वाजवायचं, कशानंतर काय करायचं, हे ठरवण्यात माझा हात नव्हता. अच्छा, हे सगळं झाकीरबाईंनी ठरवलं. त्यानेच ठरवलं. वा. आणि मला परत मी त्यांना आता काही वर्षांपूर्वी भेटलो होतो. म्हणलं, "झाकीरजी, विरासत 2.0 करते हैं. चलो करते हैं." ते राहिलं. हम्म. आता कार्यक्रम तर ठरवला. त्याचं जे आयोजन आहे, हम्म. ते करायला तुम्हाला खमकी माणसं पाहिजेत. तर शोध घेत असताना मला ए-फील्ड नावाची कंपनी मुंबईत आहे. ते असे इव्हेंट मॅनेजर्स असे इव्हेंट्स मॅनेज करतात हे हम्म. समजलं. म्हणून मी त्यांना भेटलो जाऊन. मी त्यांना म्हणलं, "हा इव्हेंट मला तुम्ही मॅनेज करून द्या." हम्म. आणि त्या लोकांनी जे काही काम केलंय, नाहीतर शक्य नव्हतं हे. मग? दुर्दैवाने गुरुवार होता. त्यामुळे लोक फार आले नाहीत. म्हणजे मला 4,000 लोकं येतील या कार्यक्रमाला, एवढी मोठी नावं ऐकून असं वाटलं. पण लोक कमी आले, अर्ध्याहून कमी लोकं आले. पण मला माझ्यावर एक बिरुद लागलं, की हा कार्यक्रम राहुल रानडेने केला. हम्म. हा राहुल रानडे वेडात दौडला होता हा कार्यक्रम घेऊन. कारण ज्या लोकांनी हा कार्यक्रम ऐकायचे ते म्हणायचे, "अरे शक्यच नाही, एवढे लोकं 8 मोठे-मोठे वादक घेऊन कसं हे करणार?" काय होतं ना अमोल, लहान मुलाला जेव्हा माहीत नसतं, की हे गरम आहे किंवा चटका म्हणजे काय, हम्म. तोपर्यंत तो बिनधास्त त्याला हात लावतो. हम्म. एकदा त्याला बोट भाजलं, की मग त्याच्या लक्षात, "हां, हे इथे चटका बसतो बरं का." तर ते मला तेव्हा काही माहितीच नव्हतं. पहिलीच माझी वेळ असल्यामुळे. त्यामुळे मी उडी मारली त्याच्यात. आणि नंतर मी हाय खाल्ली. हम्म. मी म्हणले, "हे आपलं काम नाही. अच्छा. पैसे घालून कार्यक्रम करणं हे आपलं काम नाही." हम्म. हे मी मनाशी ठरवून टाकलं. मला ह्याच्यातनं आदित्य गुप्तेनी मला बोलून, की "नाही, कार्यक्रम फार सुंदर झाला आणि तू हे सोडू नकोस, कारण तुझे जे सगळं ते बाकीचं तू केलं होतंस, हम्म. ते खूप महत्त्वाचं, ते कोणी करत नाही." बरोबर. अच्छा. म्हणलं, "अरे ते भलं माझं कौतुक करायला लोकं आले, पण ते कमीच आले ना." हम्म. हम्म. तर त्यांनी मला सुचवलं, की "तू मुंबईत कार्यक्रम केला पाहिजेस हम्म. अच्छा. आणि तू षण्मुखानंद सभागृहात कार्यक्रम केला पाहिजेस." हम्म. मी त्याचं ऐकलं आणि आमच्या चर्चेतनं म्हणजे तो असं म्हणला, की "राशीद उस्ताद तुझा दोस्त आहे, शंकर पण तुझा मित्र आहे. या दोघांच्या जुगलबंदीचा कार्यक्रम केला तर?" म्हणून मी या दोघांना फोन केले, हम्म. की असं-असं करायचं का? ते म्हणले, "करूया." मग षण्मुखानंदची तारीख घेतली हम्म. आणि मग द मास्टर्स नाव ठेवलं. हाऊसफुल झाला. षण्मुखानंदमध्ये 2,800 लोकं बसतात. हम्म. ती सगळी भरली. वा. आणि मला पहिल्यांदा माझ्या जीवात जीव आला. हम्म. याच्यात एक अर्थकारणाचं फार मोठं गणित असतं. बरोबर. याचं कारण काय? कलाकारांना, निदान जे मुख्य कलाकार असतात त्यांना कार्यक्रमाच्या आधी पैसे द्यायला लागतात. हम्म. अच्छा. पूर्वी आपल्याकडेच अनेकांनी कार्यक्रम झाल्यानंतर हा देऊ असं म्हणून पैसे बुडवण्याचे प्रकार झाले. त्यामुळे आता हा प्रघात पडलाय, ओके. की कार्यक्रम व्हायच्या आधी 8 दिवस सगळ्यांना त्यांचे पैसे पोचले पाहिजेत. नाटकासारखं नाही. प्रयोग नाही, झाल्यानंतर पाकिट पाकीट मिळेल नाही. असं. ते हां. पाकीट आधीच द्यायला लागतं आणि ते बरं. चांगलं मोठं असतं. हम्म. हम्म. नावही मोठी आहेत अर्थातच. हा. आता हे कसं करणार? म्हणून मी तोपर्यंत माझी दीपाली म्हैसकर यांच्याशी खूप चांगली ओळखही ओळख झाली झाली. होती आणि त्यांनी बघितलंही होतं, की हा काय करतोय? हम्म. हम्म. म्हणून मी त्यांना म्हणलं, की असं-असं मला करायचंय. ती म्हणली, "मी तुझ्या पाठीशी उभी राहते." वा. तिची एक वैयक्तिक कंपनी आहे, डॉइक्स फार्मिंग फिल्म्स म्हणून. ती म्हणली, ह्याच्या मार्फत आपण हे करूया." वा.
आणि त्या दिवसापासून म्हणजे मास्टर्स पासून आजपर्यंत ती माझ्या मागे उभी आहे. पण पण मला एक सांग की आता हे सगळे इतके दिग्गज कलाकार तू प्रत्यक्ष प्रयोगाच्या वेळेला काय काय झालं कसं झालं लोकांना आवडलं हे सगळं सांगितलंस. पण जेव्हा तुझी निर्मिती असते त्यावेळेला जेव्हा तालमी होतात रिहर्सल होते वादक बसलेत ते सगळे गायक आले तेव्हा तू कोण असतोस तिकडे तू प्रेक्षक असतोस का तू डिरेक्टर असतोस मी रिंग मास्टर असतो. मीना जेव्हा कधी तालमीला येते ते म्हणते राहुल तू ओरडू नकोस ओरडू. म्हणलं त्याच्याशिवाय हे होणारच नाहीये. ओरडू नको म्हणजे कुणाला ओरडू नको मी एकंदरीतच मी त्या आपल्याकडे कसं होतं माहितीये ना की काही काही गोष्टी उगाचच घरंगळतात कुठल्याही ह्याच्यात. मग ते नाटकाची तालीम असेल शूटिंग असेल की आत्ता का थांबलंय हे ह्याचं उत्तर कोणाकडेच नसतं की आत्ता हे एवढी मोठी विश्रांती कसली झाली आहे. म्हणजे ना लंच ब्रेक आहे ना टी ब्रेक आहे तरी पण मग हे का थांबलंय सगळं. हे हे जे आहे ना हे करायला म्हणून तो रिंग मास्टर पाहिजे. अच्छा त्यामुळे माझा तिकडे कोणीही असो कोणी असू दे चला चला हे करा ते करा ते माझं काम आहे. म्हणजे मला असं वाटतं की माझं काम निर्माता म्हणून हे 10 डगरींवर पाय ठेवणं आहे. म्हणजे ते प्रायोजक मिळवणं असेल थिएटरशी बोलणं असेल जाहिरातीचं डिझाईन असेल तालमीच्या इथे काय चाललंय हे असेल मुख्य कलाकारांशी संवाद असेल तिकीट किती गेली हे बघणं असेल किंवा हे सगळंच बघायला लागतं ना. बरोबर आणि त्याची एक झिंग असते आणि ती मला द मास्टर्स मध्ये मिळाली. द मास्टर्स नंतर समजा पुढे जायचं असेल तर हो अर्थातच बंगाल टायगर्स हा पण विचार माझ्या डोक्यात बरेच वर्ष चालू होता. 4 दिग्गज बंगाली संगीत दिग्दर्शक SD बर्मन हेमंत कुमार सलील चौधरी आणि RD बर्मन हे बंगालचे ढाणे वाघ आहेत असं माझं कायम म्हणणं होतं. आणि मला त्या नावासकट हा कार्यक्रम सुचला द बेंगॉल टायगर्स. आणि मग ते कमलेश मी आणि प्रवीण आम्ही तिघांनी बसून त्याची संहिता लिहिली आणि ते इतकं रंजक झालं. म्हणजे आता इथे कसं होतं की मी म्हणलं आपल्याला ना लोकांचा सहभाग ह्याच्यामध्ये करून घेण्यासाठी म्हणून आपण काही गोष्टी केल्या पाहिजेत. बंगाली मूळ गाणं आहे ह्याचं हिंदी कुठलं गेलं हे विचारायचं. असा एक प्रेक्षकांचा सहभाग करण्याचा मी प्रयत्न केला. तो जरा फसला. का? काही लोकांना तो आवडला आणि काही लोकांना आवडला नाही असं आपण म्हणूया. कारण काही लोक म्हणले की आम्ही गाणी ऐकायला आलोय तुम्हीच आम्हाला काय विचारत. कार्यक्रम कामाला लावताय आम्हाला. कार्यक्रम मुंबईत असून सुद्धा असे पार्लर होता का कार्यक्रम? नाही षण्मुखानंदलाच होता. तर ह्या कार्यक्रमाची निर्मिती मग बेंगॉल टायगर्सची कल्पना मी सांगितली निनाद करपे आणि विनायक गवांदे दोघं मला भेटले होते. त्यांची बदाम राजा नावाची कंपनी आहे. तर ते म्हणले हा कार्यक्रम याची निर्मिती आम्ही करतो. म्हणलं जरूर. सुमित राघवन त्याचा निवेदक होता. तोही गाणं म्हणायचं एक अर्थातच. मी यांना काय म्हणलं करपेंना आणि गवांदेंना की आपण असे लोक शोधून काढू ज्यांनी या 4ही संगीत दिग्दर्शकांबरोबर काम केलंय. तसे 3च लोक तेव्हा हयात होते लता दीदी आशाजी आणि गुलजार साहेब. आता लता दीदी तेव्हा फार प्रकृती अस्वास्थ्यामुळे फार काही त्या घराबाहेर पडतील असं नव्हतं. पण मी आशाजींना जाऊन भेटलो. त्यांना म्हणलं असं असं मला करायचंय तुम्ही याल का या चौघांविषयी बोलायचंय. ते म्हणलं मी जरूर येईन. गुलजारजींना विचारलं पण ते सुद्धा येऊ शकले नाहीत. आता त्या कार्यक्रमाला आशाजी आले. कार्यक्रम षण्मुखानंदला. तर तिथून पुढे मला षण्मुखानंदचा चस्का लागला. आणि आशाजी आल्या त्यांनी पाहिलं ते काय चाललंय मध्ये. तर त्याचं निवेदन आणि हे सगळं हे बघ मला असं वाटतं की ना गाणी तीच आहेत तेच गाणी आहेत. ती तुम्ही कशी मांडता कशानंतर काय येतं हे फार महत्वाचं ठरतं. आणि मी शक्यतो माझा चमू बदलत नाही. म्हणजे एखादी संहिता लिहायची असेल तर मी प्रवीण जोशीलाच सांगतो.
सगळ्या कार्यक्रमांचं संगीत संयोजन कमलेश भडकमकरच करतो. ध्वनी संयोजन टीटू आणि परीक्षित कुलकर्णीच करतात. प्रकाश योजना हर्षवर्धन पाठकच करतो. हे लोक मी बदलत नाहीत, कारण मला असं वाटतं की मला काय पाहिजे हे त्यांना बरोबर कळतं आणि माझ्यातले वाईट गुणही त्यांना तोपर्यंत कळलेले असतात. हे पण म्हणजे मी काय सांभाळून घेतात तुला. मला सांभाळून हा त्यामुळे माझी शिस्त माहीत असलेले लोक मला समोर असले की मला फार बरं वाटतं. अरे हे जाऊ दे, मी स्टेजवर ट्युनिंग पण करायला देत नाही वादकांना. अच्छा. म्हणजे देतो, नाही असं नाही, कारण मग तेवढं मला कळतं की वाद्य एखादं उतरलं तर ते लावायला लागेल. आता या बाबतीत झाकीरभाई फार माहीर होते. ते समोरचा गातोय आणि तबला समजा उतरला असेल, ते वाजवता वाजवताच टुक 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 त्या तालातच करायचे ट्युनिंग. ही केवढी मोठी गोष्ट आहे की त्याला त्रास होता कामा नये. कार्यक्रम थांबवायला नको. माझा तबला उतरलाय तर तो उतरणारच किंवा चढणारच. असो, तू आशाजींबद्दल सांगत होतास. हा तर आशा जी आल्या आणि त्या पाऊण तास बोलल्या या चौघांवर आणि मग त्यांनी गाऊन दाखवलं, हे केलं, तर ते लोक वेडे झाले. ते बेंगॉल टायगर्स संपला. दुसऱ्या दिवशी मला सकाळी सकाळी आशाजींचा फोन, अरे राहुल, कार्यक्रम फार छान झाला, फार छान तू ते केलं होतंस. कारण मी ते अनेक किस्से सांगता सांगता गाणी सुरू केली होती. म्हणजे माझ्या कार्यक्रमांमध्ये कधी तुला असं फार क्वचित सापडेल की आता हे गाणं ऐकूया किंवा आता हे गाणं हे सादर करणार, हे मी करत नाही. बरोबर. गोष्ट सांगता सांगता पटकन तिथे गाणं सुरू झालं पाहिजे. निवेदकाचं वाक्य संपल्या टांग 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 म्युझिक वाजायलाच पाहिजे. ह्याच्यात कमलेश माहीर आहे, कारण तो त्या वाक्याच्या आधीपासूनच टायमिंग द्यायला लागतो. ते त्याला बरोबर अंदाज आलाय. आता याच्यामुळे काय होतं, एक सलग कुठल्याही विरामाविरहित कार्यक्रम बघितल्याचं प्रेक्षकांना समाधान मिळतं. तर त्या म्हणले हे फार छान होतं रे सगळं. म्हणलं धन्यवाद, तुम्ही आलात वगैरे वगैरे. मग पुढचं वाक्य ते ज्या म्हणल्या ते ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. ते म्हणले मला या कार्यक्रमात गायचंय. मी म्हणलं हो. आपण काय म्हणणार? अहो म्हणलं ह्या कार्यक्रमात तुम्हाला कसं गायला बोलवू मी? नाही आता पुन्हा करणार असशील ना? म्हणलं आता काही असा विचार नाही आहे, पण म्हणलं मला जरा विचार करायला वेळ द्या की काय करता येईल. आणि मला आयडिया सुचली की 4 गाणी यांना गायला बोलवण्यापेक्षा आपण ह्यांच्या भोवतीच कार्यक्रम गुंफूया. आणि जन्म झाला आशा भोसले लाईव्ह विथ द बेंगॉल टायगर या कार्यक्रमाचा. आणि तो फक्त एकदा नाही झाला, तो तीनदा झाला. तिन्ही हाऊसफुल. षण्मुखानंदला 2019च्या डिसेंबरमध्ये आम्ही कार्यक्रम केला. तो तर 15 दिवस आधीच हाऊसफुल झाला. म्हणजे मला जाहिरातीत हाऊसफुल असं हे द्यायला लागलं. म्हणजे त्यांनी पण कार्यक्रम करणं साधारण बंदच केलं होतं जवळपास त्या काळात. खरंय. हो हो बरोबर. त्यामुळे मी जेव्हा त्यांना जाऊन म्हणलं की असा कार्यक्रम करूया का, तुमच्या भोवती अख्खा कार्यक्रम फिरवू, त्या म्हणल्या मग गायक कोण? मी म्हणलं गायक हे ऋषिकेश रानडे. आणि त्या म्हणल्या मला गायिका नको कोणी. म्हटलं अहो तुम्ही किती गाणी म्हणणार आहात? म्हणजे काहीतरी जे त्यांनी गायलेली गाणी नाही, मी म्हणणार माझी सगळी गाणी. बापरे. आणि त्या काळात मी त्यांच्याकडनं एवढं शिकलोय, असं शिक्षण तुला कितीही फी भरून मिळणार नाही. त्यांची लगन, त्यांचं लक्ष, त्यांची कुशाग्र बुद्धी आणि अर्थात गाणं आहेच हे सोडून आपण या बाकीच्या गोष्टी म्हणतो, त्यांचा रस त्या कार्यक्रमातला अवर्णनीय होतं. त्या म्हणायच्या हां आता काय कोण कोण असणार आहेत लोक वाजवायला, मग हा कोण वाजवणार, ते कोण वाजवणार, असं प्रत्येक गोष्ट त्यांना माहिती पाहिजे. मग चला आता ठरवूया गाणी कुठली कुठली घ्यायची. मग त्यांच्या घरी एक तबला पेटी घेऊन आम्ही पट्ट्या ठरवू, हे ठरवू. त्यांना तालमी करायची प्रचंड आवड होती. अच्छा. तालीम झाली पाहिजे. म्हणून जिथे आम्ही एखाद्या कार्यक्रमाची एक रिहर्सल करत असू, तिथे
2-2, 3-3, 4-4 रिहर्सल व्हायच्या आमच्या. आणि ते यायच्या प्रत्येक वेळेला तिथे म्हणजे यायच्या म्हणजे त्या 11 ते 6 संध्याकाळी बाप रे. पदर खोचून गायला उभ्या राहायच्या. बरं तेव्हा त्यांचं वय किती होतं? 86. 86 बरोबर. अरे 86व्या वर्षी कार्यक्रम जसजसा जवळ यायला लागला ना तो, अरे कार्यक्रम हाऊसफुल झाला, हे झालं, ते झालं. अरे छान, हा येणार आहे हां, मग मी ह्याला बोलवलंय. अत्यंत हौस. हं. तर मी त्यांना आई म्हणायचो. आई, अहो 14 गाणी झाली तुमची. मग काय झालं? म्हणलं अहो 14 गाणी सलग म्हणायची तुम्ही. म्हणजे आणि ते पण उभं राहून. उभं राहून, बसत नाही. रिहर्सल सुद्धा उभी राहून. कार्यक्रम जसा जवळ येत असे ना, दिवसातनं 7-8 वेळा फोन करायचा मला. हां. अरे ह्या गाण्याचं काय झालं? ते गाणं अमुक. एकदा सकाळीच 7 वाजता फोन आला. अरे रियाज करते, जरा बघ बरं हे हा सूर लागतोय का मला? बापरे! आणि मग एखादी दीनानाथांची बंदिश गायला लागायच्या. माझ्या तर दरवेळी त्या गायला लागल्या की काळजाचं पाणीच व्हायचं. आणि कार्यक्रम झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी माझ्या डोक्यात एक वेड्यासारखी कल्पना आली परत. म्हणजे वेड्यासारख्याच असतात बहुतेक कल्पना. मी त्याला म्हणलं, आई परत करूया लगेच हा कार्यक्रम. कुठे? म्हणलं तिथेच. परत येतील लोक? बापरे. मी म्हणलं अहो, का नाही येणार? डिसेंबरमध्ये हा कार्यक्रम केला 2019. फेब्रुवारी 2020 परत हाच परत कार्यक्रम. हं. परत हाऊसफुल. कोविड नसतं झालं तर अजून लगेच की 2-3 करू कार्यक्रम आरामात केलाच झाले असता असते. मी. आमची तर भारत दौरा करायची तयारी होती. हं. तर पण ते मार्चमध्ये सगळं बंदच झालं. लॉकडाऊन झालं. मला म्हणलं आता आपण तालीम ना पंचमच्या घरी करूया. ओह! मी म्हणलं हो चालेल, करूया. खारला त्यांचं मेरीलँड नावाच्या बिल्डिंगमध्ये हो. पंचमदांचं घर आहे. मला ते दरवाजावर R.D. बर्मन अशी पाटी लिहिले. तिथनं आत जातानाच माझ्या असं बाकबूक होत होती. आणि ज्या पंचमदांच्या सिटिंग रूम मोठा हॉल आहे, हं. जिथे त्यांची सगळी सिटिंग व्हायची, हं. त्या हॉलमध्ये आम्ही तालीम केली. मला म्हणजे मी हवेतच होतो. ती भाग्यवान आहेस अरे म्हणजे. वाह! कमाल भाग्यवान. त्यांनी मला त्या कार्यक्रमाला येणं, त्यांनी नंतर मला विचारणं, त्यांच्याबरोबर हा कार्यक्रम होणं, हे सगळं भाग्याचंच लक्षण आहे ना. खरंय, खरंय. तर तिथे काय तालीम चालू होते बरं का. त्यांचं अजून एक हे सांगतो. झालं सगळी गाणी जी नवीन काही गाणी नवीन घेतली. मग पहिल्या कार्यक्रमात गायक कोण होते? ऋषिकेश रानडे आणि चिंटू भोसले, हं. त्यांचा नातू. हं. आणि मी म्हणलं, आई मला पण गाणं म्हणायचंय. तर तोपर्यंत मी त्यांना जेव्हा त्या गाणं म्हणणार असेल, मी शिकवत असे गाणं, माझी चाल शिकवत असे, तेव्हा त्या मला म्हणायच्या, तू गाऊ नकोस, तू मला वाजवून दाखव, मला सूर कळत आहे, तुझे सूर फार हलतात. म्हणलं मला मान्य आहे. तर त्या म्हणलं तू गाणार आहेस? म्हणलं मी पंचमदांच्या आवाजात गाणं म्हणू शकतो, वाटल्यास मी ऑडिशन देतो, म्हण बरं. मग मी त्यांना हे म्हणून दाखवलं. माझी बॅट, मी कॅप्टन आणि माझीच सारखी बॅटिंग. त्यावेळी माझाच कार्यक्रम आहे, तर मला कोण नाही म्हणणार. तुम्ही हो म्हणलात की मग सगळं झालं. बरोबर का? त्यांच्याबरोबर ड्युएट गायलो. तू आत्ता आशा भोसलेला किती मिस करतोयस खरं सांग? म्हणजे मी त्यांना कारण काय तुझी साठी झाली असं तुला वाटतच असणार की साठीच्या वेळेला त्यांचा आशीर्वाद मिळायला हवा होता. 2022 साली जेव्हा आम्ही परत बेंगॉल टायगर्स केला, तालमीच्या दिवशी माझा वाढदिवस होता. त्यांनी त्यांच्या हाताने मला केक बनवलेला आहे. 2022. तर असो, तर ही जी तर झालं सगळे गाणी बिणी झाली. मग म्हणल्या आता दम्मारो दम ची प्रॅक्टिस करूया. म्हणलं आत्ता आपण नवीन गाणी घेतली फक्त, तर दम्मारो दम आपण किती वेळा, म्हणजे तुम्ही तर किती वेळा गायला असाल. नाही असं नाही. त्या दिवशी एखादा प्रेक्षक असा असेल प्रेक्षागृहात, जो माझं दम्मारो दम पहिल्यांदाच लाईव्ह ऐकणार असेल, त्याला ते आवडलं पाहिजे.
मी म्हणलं ही हाईट आहे, याच्या पलीकडे मी काही, म्हणजे किती स्वतःच्या कलेवर प्रेम असावं. खरंच आहे. आणि आपलं हे अत्यंत काटेकोर आणि नेटकंच व्हायला पाहिजे समोरच्यांसाठी, कारण आपण समोरच्यांसाठी गातोय. प्रेक्षक आपले मायबाप आहेत. ही भावना किती खोलवर रुजलेली असावी. त्या कार्यक्रमात ऋषिकेश, चिंटू तर होतेच, पण आम्ही शानला बोलवलं गायला. अच्छा. कारण शानचे वडील संगीतकार होते ते. मानस मुखर्जी, त्यांचं आणि आशाजींचं खूप सख्य होतं. लगेचच आपण दुसरा कार्यक्रम करतोय, तर ती पण जाण त्यांना होती बरं का, की आपण काहीतरी लोकांना आणखीन दिलं पाहिजे. ऍड करूया काहीतरी त्याच्या. RJ अनमोल हा अँकर होता, जो आशाजींचा अत्यंत लाडका आणि खूप सुंदर हिंदी अँकरिंग तो करतो. ती लोक असतात ना, की स्टेजवर जाता जाता तुला सांगितलंय की अरे हे बोल, तर जाऊन लीलया बोलणार. तो कार्यक्रम उत्कृष्टच झाला. तो परत जो शान आणि या सगळ्या लोकांबरोबर केला, आशाजी आणि ऋषिकेश आणि चिंटू आणि अर्थात मी होतो फोडणी द्यायला. आणि वादक सगळे आमचे खूप माहीर होते. त्यामुळे कार्यक्रम जरी गाण्यांचा असला तरी सुद्धा त्याच्यामध्ये असे क्षण होते की जे मग आशाजी जेव्हा पहिल्यांदाच स्टेजवर यायच्या, तेव्हा मागे मी पंचमदांचा मोठा फोटो लावला होता, कारण त्यांची एंट्रीज पंचम तुम कहाँ हो पासून होती. तर अशा ज्या गोष्टी असतात ना, ह्या मी करायचा प्रयत्न करतो कार्यक्रमामध्ये आणि दीर्घकाळ लक्षात राहतो. 2022 साली रंगमंदिरं सुरू झाली. मी मे आणि जून मधल्या 2 षण्मुखानांच्या तारखा राखीव बुक करून टाकल्या. आणि जून मध्ये मी परत आशा भोसले, आता बघा इथे त्यांचं वय 3 वर्षांनी वाढलेलं होतं, पण त्यांनी पण तो कार्यक्रम पण असा चोपलाय ना, अर्थात हाऊसफुल, सुंदर कार्यक्रम झाला. जेव्हा 21 साली लॉकडाऊन थोडासा उठला होता, तेव्हा दुबई एक्सपो त्या वर्षी होतं आणि महाराष्ट्र सरकारतर्फे दुबईमध्ये कार्यक्रम करायचा होता. तेव्हा सुभाषजी देसाई आपले उद्योग मंत्री होते. त्यांचा माझा खूप जुना परिचय आहे. ते मला म्हणले तुम्ही काहीतरी कार्यक्रम करा तिथे. तर मी म्हणलं ज्या सगळ्या मंडळींनी कोटीच्या कोटी उड्डाणं घेतलेली आहेत, म्हणजे उद्योगच झाला ना तो, एक त्यांची कला हा उद्योगच झाला. त्या लोकांच्या आयुष्याचा आढावा आपण संगीताच्या माध्यमातून घेतला पाहिजे. म्हणून मी अगदी बालगंधर्वांपासून, कारण त्यांच्या खऱ्या जरीच्या साड्या आणि खरी अत्तराचे दिवे वगैरे हे सगळं आपण ऐकलेलं आहे. दीनानाथांच्या कंपनीचे तर 9 वॅगन्स लागायच्या ट्रेनला, त्यांचा सगळा कुटुंब कबिला न्यायला, जिथे प्रयोग असेल तिथपासून ते मग बालजी पेंढारकर, व्ही शांताराम, दादा कोंडके, ते पार अजय अतुल, 100 कोटीचा सिनेमा केला. अशी सगळ्यांची गाणी मी त्या कार्यक्रमात सादर केली. नाव ठेवलं डॅझलिंग महाराष्ट्र. अच्छा. सचिन खेडेकर आणि मृण्मयी त्याच्यात निवेदक होते. राहुल देशपांडे, आदर्श शिंदे, शरयू दाते, आनंदी जोशी, मयूर सुकाळे हे सगळे गायला होते. वादक मंडळी, कोरस, असे 39 जणांचा ताफा घेऊन मी दुबईला जाऊन हा कार्यक्रम केला. जबरदस्त कार्यक्रम झाला. आणि त्या कार्यक्रमाला अमेरिकेतून बोलावणं आलं. त्याचा दौरा पण पुढे 2023 साली झाला. तर 2022 साली ज्या मी 2 तारखा बुक केल्या होत्या, त्याच्या एका तारखेला मी म्हणलं आपण आता काहीतरी परत जुगलबंदी गायकीची केली पाहिजे. म्हणून मी उस्ताद राशीद खान आणि कौशिकी चक्रवर्तीच्या जुगलबंदीचा कार्यक्रम केला. त्याचं नाव ठेवलं द व्हर्च्युओसोस. आणि असा हा सिलसिला माझा चालू राहिला. द बेंगॉल टायगर्सला पुन्हा NMACCनी बोलावलं कार्यक्रम सादर करायला ग्रँड थिएटरमध्ये. तेव्हा मग जावेद अली, महालक्ष्मी अय्यर, ऋषिकेश रानडे आणि शरयू दाते यांना घेऊन मी तो कार्यक्रम केला. ग्रँड थिएटरमध्ये कार्यक्रम करण्याचा अनुभव काही औरच होता. हाऊसफुल कार्यक्रम. त्याचा निवेदक होता अभिजित खांडकेकर.
इतका बेमालूम हिंदी बोलला तो, कोणाला सांगून खरं वाटणार नाही मराठी माणूस आहे. बरं. आणि त्याच्यामध्ये मी अभिजित आणि किशोर कुमार यांचा एक संवाद ते बोलतायत. हम्म. त्यांचे अनेक त्यांच्या मुलाखतींमधले तुकडे मी एकत्र करून उत्तरं आधी तयार केली आणि मग याला प्रश्न. आणि मग प्रश्न काढले. आणि मग तो त्यांच्याशी असा बोलतोय असं त्यांची देवाणघेवाण व्हायची. ते फार सुंदर झालं. आणि मला अनेक लोकांनी नंतर येऊन सांगितलं की गाण्यांचा कार्यक्रम असा असू शकतो, असाही असू शकतो. वा. नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरच्या ग्रँड थिएटरमध्ये ज्या दिवशी द बेंगॉल टायगर्स झाला तेव्हापासून माझ्या डोक्यात चालू होतं की इथे आता परत कार्यक्रम केला पाहिजे. तर त्या ग्रँड थिएटरची दोन हे असतात, दोन पद्धतीने तुम्हाला तिथे कार्यक्रम करता येतात. एक तर ते तुम्हाला आमंत्रित करतात, जसं बेंगॉल टायगर्सला केलं होतं, किंवा तुम्ही थिएटर भाड्याने घेऊ शकता. मी म्हणलं समजा भारतीय शास्त्रीय संगीत आणि पाश्चात्य शास्त्रीय संगीत यांचं जर आपण एकत्रीकरण करू शकलो तर काय होईल. आता ते वाद्यवादनात काही वेळा झालेलं आहे, गायनात झालेलं नाही. आणि ते का, तर गायक हा नेहमी त्याच्या पद्धतीने एखाद्या रागाचा विस्तार करत असतो. आणि पाश्चात्य शास्त्रीय संगीत हे नोटेशन प्रमाणेच वाजवलं जातं. एखादा गायक करत असेल तर ते मागे काय वाजवणार, हा प्रश्न असतो. पण मी म्हणलं हे एक आपण केलं पाहिजे, हा प्रयोग करायला हवा. म्हणून मी महेश काळेला विचारलं की हे असं असं मला काहीतरी सुचलंय, आपण असं काही कार्यक्रम करूया का. तुला थोडंसं बंदिस्त गायला लागेल किंवा त्याच्यामधनं आपल्याला एक मार्ग शोधायला लागेल की तू विस्तार करत असशील तेव्हा हे काय वाजवणार लोक. महेश तयार झाला. आणि मग ऑर्केस्ट्रा कुठला, तर मी बुडापेस्टचा ऑर्केस्ट्रा खूप प्रसिद्ध आहे, बुडापेस्टचा फिलार्मोनिक ऑर्केस्ट्रा. त्यांच्यातले 16 व्हायोलिन म्हणजे स्ट्रिंग सेक्शन, व्हायोलिन, व्हिओला, चेलो आणि डबल बेस असे यांच्याबरोबर आपण हा कार्यक्रम करूया. आणि अर्थात म्युझिक स्कोअर लिहायला मी कमलेशलाच सांगितलं. आणि तो कार्यक्रम नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरचं ग्रँड थिएटर भाड्याने घेऊन मी केला यावर्षी फेब्रुवारीत. अच्छा. तर ते भाडं मी आकडे आता सांगत नाही इथे, पण ते खूप आहेत. बर. आणि मग बुडापेस्टच्या लोकांना आणणं, हे करणं, आणि अर्थात निर्मिती माझीच होती. खूप मोठा घाट मी घातला होता. आणि तो या फेब्रुवारीमध्ये 2026च्या पार पडला. त्याला परत अर्थातच कमलेश होता, आदित्य होता. आणि याच्या नियोजनामध्ये परत कसं होतं की मला जाहिरात त्याची जेव्हा दिसते तेव्हा मला असं वाटलं की महेश काळे आहे आणि त्याच्या भोवती मोराचा पिसारा कसा असतो तशी व्हायोलिन्स फुललेत, असं त्याचं डिझाईन मी करून घेतलं. ते आमच्या अक्षय अष्टपुत्रे नावाच्या डिझायनरनी केलं. आणि फार प्रत्येक छोटा माणूस आहे, अगदी तिकीट विक्री करणारा माणूस देखील याच्यात खूप महत्वाचा ठरतो. आणि तो कार्यक्रम फार सुंदर झाला. आता हे सगळं करायला कष्ट पडतात, पण ती करायची माझी कायम तयारी असतेच. बरोबर. पण ह्याच्यात महत्वाचं आहे के फॅक्टर जो कार्यक्रम आहे, कारण कविता कृष्णमूर्ती सारखी गायिका आणि त्यांचा लाईव्ह शो. तर कविता सुद्धा अगदी माझ्या जिंगल्स गाण्यापासून ची माझी मैत्रीणच म्हणायला हरकत नाही. ती मला वाटतं 1974 साली पहिलं गाणं गायली. तर एवढी वर्ष जी गाते, आणि ते गाणं लता मंगेशकरांबरोबर होतं द्वंद्वगीत. एवढी वर्ष गाते, ते तिचं काहीतरी आपण केलं पाहिजे. म्हणून मला हे नाव सुचवलं द के फॅक्टर. के फॅक्टर. आणि त्याच्यात मग मी तिला सांगितलं ही संकल्पना. ती म्हणली चालेल करूया. म्हणून मी म्हणलं की आपण एक काम करूया, याच्यात निवेदक असा न ठेवता जे सगळे लोकांकरता तू गायलेस, मग ते किंवा हिरोईन्स असतील किंवा जे संगीतकार असतील त्यांचंच आपण निवेदन ठेवायला पाहिजे. ते म्हणले हे कसं करायचं. तर आता तिच्याकडे तिने काहीतरी एक जमा केलेले बरेच ह्या लोकांचे इंटरव्ह्यूज.
तर मी म्हणलं ते मला पाठव, म्हणजे काही लोकांचं लागलं तर आपण जाऊन ते शूट करू परत. तर तिने मला ते पाठवलं आणि मग ते म्हणजे आता रेहमान आला समोर आणि मग कविताविषयी तो काहीतरी 4 वाक्य बोलला. त्याच्यानंतर मग ते केसरा सरा गाणं सुरू होतं. जावेद साहेब आले आणि ते बोलले आणि ते 1942 मधलं गाणं सुरू होतं. माधुरी दीक्षित आली, ती बोलली. हेमा मालिनी आल्या. असं मी ते सगळं पडद्यावरच निवेदन केलं वा. आणि फार सुंदर झाला कार्यक्रम. म्हणजे कविता, तिचे यजमान डॉक्टर एल सुब्रमण्यम, मुलगा अंबी सुब्रमण्यम, मुलगी बिंदू सुब्रमण्यम, अख्ख्या सुब्रमण्यम कुटुंबाने त्या कार्यक्रमाचा शेवट केला. वा. पण मग त्याचे तर पुढे आणखीन शोज कुठे? नाही, आता के फॅक्टर केलेलं नाही, पण कविता कृष्णमूर्ती यांच्याबरोबर मी आता बघा, म्हणजे मला नेहमी असं वाटतं की आपण सुरुवात केली त्या महालक्ष्मी लॉन्सवरनं, मग षण्मुखानंदला गेलो, मग आपण नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरच्या ग्रँड थिएटरमध्ये गेलो. आता कविताचा कार्यक्रम मी रॉयल अल्बर्ट हॉलला करतोय 1 नोव्हेंबर 2026ला आणि वा. त्या कार्यक्रमामध्ये रॉयल फिलार्मोनिक ऑर्केस्ट्राचे 16 व्हायोलिनिस्ट असणार आहेत. ओ. प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांग, या हॉलचं महत्व काय? त्यांच्या नावातच सगळं आहे मला वाटतं, रॉयल अल्बर्ट हॉल. आणि मी अर्थात जाऊन 2 वेळा सगळी पाहणी करून आलो त्याची. म्हणजे मला शब्दात नाही सांगता येणार, इतका अप्रतिम. आणि अनेक दिग्गज ते कार्यक्रम करण्यासाठी प्रचंड आतुर झालेले असतात, उत्सुक असतात. फक्त त्यांचं काय असतं की त्यांना योग्य वाटलं पाहिजे की तुमचा कार्यक्रम करणं. त्या कार्यक्रमाचे निर्माते नितीन पलान म्हणून आहेत, लंडन मधलेच आहेत. आणि अर्थात कमलेश आणि ही सगळी मंडळी आहेत. चमू आहे. त्यामुळे यावेळी मी काय करतोय की कसं होतं की परदेशात कार्यक्रम करताना आपल्याला इथनं लोक नेणं, वाद्यवृंद सगळा, हे परवडत नाही. बरोबर. नाही तर मग तो कार्यक्रम स्टेडियम मध्ये पाहिजे किंवा मग ते मोजकेच लोक न्यायला पाहिजेत. आता हा कार्यक्रमामध्ये 40 वादक आहेत. आता 40 वादक इथनं नेणं शक्य नाही आपल्याला. म्हणून मी काय करतोय की काही, मला वाटतं 8-9 वादक इथनं आहेत, बाकीचे सगळे वादक हे लंडन मधले आहेत. जसं रॉयल फिलार्मोनिक ऑर्केस्ट्रा आहे किंवा तिथले काही भारतीय वाद्य वाजवणारे वादक आहेत. आणि कसं आहे, हा कार्यक्रम म्हणजे रॉयल अल्बर्ट हॉल ची जी एक शिस्त असते की त्यांना बॉलिवूडचे कार्यक्रम नुसते करायला आवडत नाहीत. अर्थात लताजींनी वगैरे कार्यक्रम केलेले आहेत तिथे, पण म्हणून आम्ही तो बॉलिवूडच्या गाण्यांचा कार्यक्रम न करता भक्ती प्रधान गाण्यांचा कार्यक्रम तिथे सादर करणार होतो. अर्थात कविता असल्यामुळे ते काही डोला रे डोला वगैरे गाणी होणारच आहेत, तेही असणार आहे. पण हा एक नवीन अनुभव एक मला माझ्या पदरात पडणार आहे. आपण खरं तर खूप वेळ ह्याच्याबद्दल बोलू शकतो, कारण जे लाईव्ह शोजचा तुझा सगळा अनुभव आहे तो असा आणखीन बराच आहे. म्हणजे असे शायरानासारखा कार्यक्रम आहे, मराठी काही कार्यक्रम आहे, तू स्वतः काही कार्यक्रमांमध्ये गुरु ठाकूर बरोबर जो तू परफॉर्म करतो, तो कार्यक्रम एक फार मला महत्वाचा वाटतो, मैफिल शब्दसुरांची. कारण ह्याच्यात माझी अमेरिकेतली एक मैत्रीण आहे, पूनम तोरगल म्हणून, डिट्रॉइटमध्ये राहते. ती मला म्हणली, राहुल तू काहीतरी कार्यक्रम घेऊन ये, मी तुझा कार्यक्रम करते. आता खूप लोकांनी इथे जाऊन अमेरिकेत कार्यक्रम करणं हे जरा अवघड असतं आर्थिक दृष्ट्या. त्यामुळे मी म्हणलं आता काय कार्यक्रम करायचा. मी म्हणलं 2च लोकांना घेऊन कार्यक्रम केला पाहिजे. बरं, मी फार चांगला गात नाही, मी सुरुवातीलाच सांगेन. त्यामुळे माझं गाणं कोण ऐकणार 2 तास. म्हणून मी, माझ्या डोक्यात असं आलं की गाण्याच्या मागच्या गोष्टी ऐकायला लोकांना खूप आवडतं. म्हणून मी गुरुला ही कल्पना सांगितली की तुला हे गाणं कसं सुचलं. आता त्यांनी अनेक अजय अतुलची गाणी नटरंग मधली म्हणा किंवा शाहीर म्हणा, महाराष्ट्र शाहीर, ज्याची गाणी चालीवर लिहिलेली आहेत, कारण अजय अतुल आधी चाल करतो. तर मग त्याच्यावर शब्द लिहिणं किती अवघड आहे. किंवा आम्ही केलेली जी गाणी आहेत, तू बुद्धी दे असेल किंवा, तर ती कशी आपण केली
ह्याची आपण कहाणी सांगितली पाहिजे, पण ते तरी किती वेळ लोक ऐकतील ना. म्हणलं आपण एक काम करूया, तर तिथल्या तिथे आपण एक गाणं तयार करायचं. अच्छा. विषय प्रेक्षकांनी द्यायचा, शब्द प्रेक्षकांनी द्यायचे. म्हणजे असं नको वाटेल की आम्ही आधीच तयार करून आणले आणि तो पदार्थ नुसतं तुमच्या समोर ठेवतोय. आणि गुरु म्हणला, "अरे, म्हणजे तिथल्या तिथे गाणं लिहायचं?" म्हणलं, "हो." आणि मी तिथल्या तिथे त्याला चाल लावणार आणि ते प्रेक्षकांना शिकवणार गाणं. तो म्हणला, "हे किती अवघड आहे." म्हणलं, "अरे, मग तुला विचारलंय तेवढ्याचसाठी." आणि आम्ही तो कार्यक्रम, क्या बात आहे. पहिला कार्यक्रम आम्ही डिट्रॉइटमध्येच केला. असे अजून व्हायला पाहिजे त्याचे शोज आणखीन प्रयोग. याचे कार्यक्रम व्हायला पाहिजे. आता कसं आहे ना, की त्याचे कार्यक्रम मी इथे सुद्धा करून बघितले काही. पण ते परत तेच होतं, की लोकं म्हणतात, "तुम्हीच काय आम्हाला शब्द विचारताय? तुम्हाला ठेवलंय कशाला?" आपल्याकडे लोकांना कामाला लावलेलं आवडत नाही. त्यामुळे तो कार्यक्रम इथे काही फार तो उचलला नाही. पण तो परदेशात मात्र स्वित्झर्लंडला केला, आम्ही अच्छा. याला केला. वा. तिथे लोकांना खूप कौतुक असतं याचं, की आपल्या समोर गाणं तयार होतंय. खरंय. म्हणजे तू तर हे चालींचं सांगितलंस. तुझी सुरुवात ही चाली बनवण्यापासूनच झालेली आहे खरं तर. आणि मोठमोठे सिनेमे म्हणजे निदान, अस्तित्व, वास्तव आणि काकस्पर्श पासून प्रकाश बाबा आमटे असेल, असे बरेच सिनेमे, जाहिराती ह्यांना तू चाली लावत होतास. हे लाईव्ह शोज आल्यामुळे ते सगळं काम कमी झालं का काय झालं नेमकं? हा थोडा गहन विषय आहे. मी थोडक्यात सांगायचा प्रयत्न करतो. काय झालंय आता, की पूर्वीच्या काळात सिनेमा हा त्या दिग्दर्शकाच्या नावाने ओळखला जायचा किंवा त्या दिग्दर्शकाचा त्याच्यावर वचक असायचा बरोबर, अख्ख्या सिनेमावर. बरोबर. आता काय झालंय, की आता ते कॉर्पोरेटायझेशनमुळे त्याच्यात बरीच डोकी आलीत. आणि तुम्ही एका वेळी 10 लोकांना संतुष्ट नाही करू शकत. आणि ते सगळंच एकूण त्याचा सगळा माहोलच बदललाय असं मी म्हणेन. त्यामुळे मी थोडासा त्याच्यापासनं लांब गेलोय खरं आहे. आणि मला दुसरं हे सापडलं ना करायला. कारण मला संगीत सोडून दुसरं काही करता येत नाही. संगीताशी निगडीत जे असेल ते मी करतो. नाटकात माझा जीव रमतो. त्यामुळे मी नाटकं जवळ-जवळ 150 नाटकं केली असतील आतापर्यंत. त्यामुळे त्याच्यासाठी माझी नेहमी तयारी असते, कारण तिथे अजून हे आलेलं नाही. तिथे दिग्दर्शक पण सांगतो. टेलिव्हिजन, चित्रपट ह्याच्यामध्ये ते सगळं आलेलं आहे आणि ते थोडंसं. पण ते आलेलं आहे म्हणजे नेमकं काय? म्हणजे काय सांगितलं जातं संगीतकारा किंवा संगीतकाराकडनं अपेक्षा काय ठेवली जाते? नाही, मुळात कसं आहे, अपेक्षा आणि त्याला लागणारं अर्थकारण याच्यातच एवढी तफावत आहे, की उद्या तुम्ही कुठलं तरी इंग्लिश सिनेमाचं म्युझिक मला ऐकवलं तर मला असं बनव, तर आपण बनवू शकतो तसं. तेवढे पैसे लागतात त्याला, वेळ लागतो. एक वर्ष एक चित्रपट मिक्स करत बसलेले असतात ते लोक. एकेका चित्रपटाचं पार्श्वसंगीत करायला 6-6 महिने लावतात. इथे 4 दिवसात ते कसं देणार आपण? ते नाही देऊ शकत. त्यामुळे एक अपेक्षाच करणं खरं म्हणजे चुकीचं आहे, की ऐसा बनाव. अरे ऐसा बनाव, पण तो कैसा बनलाय ते बघा ना. खरंय. तो असा 2 दिवसात बनत नाहीये. त्यामुळे ह्या सगळ्या भ्रामक कल्पना आहेत. आणि दुसरं म्हणजे नाही ये कुछ मजा नाही आ रहा है, हे पण ते आहेच. तर मजा कसला नाही येते ते मला माहित नाही. म्हणजे आम्ही काय येऊन तुम्हाला गुदगुल्या करू म्युझिक ऐकता म्हणजे मजा येईल तुम्हाला? काय करायचं नेमकं? तर हे सगळं आहेच. त्यामुळे मला वाटतं, की आपण ज्या वाटेने जाताना आपल्याला त्या वाटेवर प्रसन्न वाटत नाहीये, ती सोडून आपण दुसरी वाट धरावी. म्हणजे मी संगीत करतच नाही असं अजिबात नाही. मी संगीत जरूर करतोय. आता नुकतंच मी एक नाटक केलं पुढच्या शुक्रवारी 7 वाजता. आता महेश मांजरेकरच्या चित्रपटाचं एक गाणं करतोय. त्यामुळे ते चालूच आहे माझं. संगीत दिग्दर्शन, सिरियल्सचे टायटल्स मी अधूनमधून करत असतो. ते बंद झालेलं नाहीये. पण माझा ओढा तिथला कमी झाला हे नक्की. AI हे कारण नाही ना? AIचा धोका तुझ्यापर्यंत पोहोचलाय का? हे बघ, मला असं वाटतं, की जसा माणूस प्रगत होतो तसे हे नवीन तंत्रज्ञान येणारच आहे तुमच्या आयुष्यात. त्याला तुम्ही थांबवू नाही शकत. त्याचा उपयोग आपण कसा करतो
ह्याच्यावर सगळं अवलंबून आहे. बरोबर. मला असं वाटतं आता AI वर हे जे काही नवीन सगळे ॲप्स आलेत ज्याच्यात गाणं 10 सेकंदात गाणं बनतं वगैरे. तर ते एक मजा म्हणून ठीक आहे. हं. मी संगीतकारांच्या फायद्याच्या दृष्टीने जर बोलायचं असेल, तर समजा मला एखादं गाणं बनवायचंय, तर मला आधी त्याचे 2-4 हे असं बनवू का, तसं बनवू का, असं ते दिग्दर्शकाला ऐकवायला लागतं, बरोबर? हं. त्या AIमुळे ही एक पायरी त्यातली कमी होऊ शकते, की मला माझाच त्याच्यात फायदा होऊ शकतो, की हे गाणं असं पाहिजे का? हं. एक मला वाटतं 20-25 वर्षापूर्वी सिंथसायझर आले होते. हं. सॅम्पलिंग आलं होतं. म्हणजे हं. सॅम्पलिंग म्हणजे खरंच तबल्याचा आवाज घालून त्या कीबोर्डमधनं टंग, टंग, टंग तबला वाजत हं. असे. मग तेव्हा लोकं काय म्हणले, की आता म्हणजे वादकांनी घरीच बसायचं का? काही असं झालेलं हं. नाहीये. त्यामुळे मला असं अजिबात वाटत नाही. उलट आता या जिवंत किंवा लाईव्ह ना AIचा फायदाच झालेला आहे असं मला वाटतं. लाईव्ह कार्यक्रमांना एआयचा फायदा झालाय. कसं कसं काय? कारण आज तुम्ही जेव्हा तुमचा फोन उघडता किंवा कॉम्प्युटर समोर बसता, तेव्हा अनेक गोष्टी तुम्हाला हे खरं आहे का खोटं आहे तेच कळेनासं झालंय. हां. खरं बघायला लोकं थिएटरमध्ये जातात. क्या बात! आकडेवारीप्रमाणे हं. 2024 आणि 25 या साली भारतातला लाईव्ह शोजचा बिझनेस 8,000 कोटी रुपयांचा झालेला आहे. मला वाटतं ह्याच्यापेक्षा मोठं उदाहरण आकडेच बोलतायत. आकडेच बोलतात. खरं आहे. तुम्ही आज बघाल तर सर्व कलाकार, सर्व वादक, गायक यांच्या तारखा मिळत नाहीत. हं. रोज कुठे ना कुठेतरी कार्यक्रम चालू आहेत, नाटकं चालू आहेत. हो. मला वाटतं आता 40 एक नाटकं चालू असतील. मला वाटतं दर महिन्याला 2 किंवा 3 नवीन नाटकं येतायत. आपण मराठीबद्दल बोलतोय आणि ते का? हं. ते AIमुळे एआय. असं माझं मत आहे. खरं खोटं कळेनासं झाल्यावर तुम्ही खरं समोर होतंय तेच बघायला जाणार. मला वाटतं ह्याच नोटवर आपण थांबूया मस्तपैकी. मला असं वाटतं की यापुढे जाऊन तू आणखीन लाईव्ह शोजमध्ये अजून मोठमोठे कार्यक्रम करावेस, करशीलच. यासाठी शुभेच्छा खूप आहेतच. खूप धन्यवाद. अगदी, अगदी मनापासून शुभेच्छा आहेत. एक मला जाता-जाता शेवटी थोडं इमोशनल वाटेल तुला कदाचित, कारण आपण ह्या अख्ख्या मुलाखतीत ज्यांची नावं घेतली, म्हणजे उस्ताद राशिद खान, झाकीर हुसेन आणि नंतर आशा भोसले. यांचं असं लागोपाठ जाणं, याचा किती त्रास किंवा काय तुला वाटलं? कारण हे आधार होते तुझ्यासाठी एक प्रकारे. खूप काही करायचं राहिलं असं हं. या मंडळींबरोबर असं मला कायम वाटेलच. हं. पण तरी मला मनापासून असं वाटतं, आता उदाहरणार्थ आशा भोसले आहेत. आशा आई माझ्या. त्या मला कधीच सोडून गेलेल्या नाहीत. ही भावना माझ्या मनात आहे. हं. त्या कायम माझ्या बरोबरच आहेत. कारण मला असं वाटतं, की माणूस परलोकी गेलेला असतो, तेव्हा त्यांच्याबरोबर घालवलेले क्षण, हं. त्यांच्याकडनं घेतलेली शिकवण, हे कायम आपल्या हृदयावर कोरून ठेवलेलं असतं. खरं. म्हणजे मी उस्ताद झाकीर हुसेन, राशिद खान किंवा अशा आई तिघांबद्दल हेच म्हणेन, की त्यांनी जे मला दिलंय आजपर्यंत, ते मी कधीही विसरणार नाही. हं. आणि ते मी पुढे देण्याचा प्रयत्न करेन, निश्चित करेन हं. लोकांना. ती त्यांनी जे घेतील ते घेतील. त्यामुळे ते माझ्या मते कलाकार म्हणून ही मंडळी अमर आहेत. अमर. थँक यू राहुल. खूप खूप मनापासून धन्यवाद. तुला आमचे स्पॉन्सर आहेत वामन पेठे ज्वेलर्स, त्यांच्याकडून एक खास भेट, वाह! तुझ्या वाह! वाढदिवसाची भेट समज. वाह! वाह! तर बाप्पाचा आशीर्वाद ह्या चांदीच्या नाण्याच्या रूपाने तुझ्यावरती राहू दे. वाह, वाह, वाह! धन्यवाद. खूप आभारी आहे. आणि याच निमित्ताने मी विचारेन की सोनेरी क्षणांचे सोबती अशी त्यांची टॅगलाईन आहे. तू आत्तापर्यंत इतक्या सगळ्या गोष्टी सांगितल्यास आणि मोठं करिअर आहे तुझं संगीताच्या क्षेत्रातलं. असा कुठला सोनेरी क्षण आहे का की तो असा पटकन आठवतो की आणि एक क्षण मला निश्चित आठवतो, की मी एकदा आजीवासन स्टुडिओमध्ये काहीतरी रेकॉर्डिंग करत होतो, वेगळंच काहीतरी. आणि बाहेर तिथे आज सिग्नल येत नाही. बाहेर रिसेप्शनवर फोन आला. हं.
म्हणलं आता इथे रिसेप्शनवर मला कोणी फोन केला म्हणून मी जाऊन पाहिलं तर आशाजी. हम्म. मी म्हटलं अहो तुम्हाला कसं कळलं? नाही मला कळलं तू तिथे आहेस. आहेस ना तिथे? म्हणलं "हो, दिवसभर मी आहे. ठीक आहे ठीक आहे ओके. हम्म. थोड्या वेळाने त्या आल्या. म्हणलं काय हो तुला भेटायला आले. म्हणलं हे घे म्हणून एक डबी मला काढून दिली. हम्म. म्हणलं काय आहेत बघ. बघितलं तर आत बिगबाळी होती. तुझ्यासाठी आणली. बर. मी त्यांना देवी म्हणायचो. हम्म. पंचमदा माझे देव आहेत आणि तुम्ही माझ्या देवी आहात असं मी त्यांना नेहमी म्हणायचो. साक्षात देवीनी तुम्हाला जर एखादी अशी भेटवस्तू दिली तर त्याचं मूल्य हा. नसतं. आणि बिगबळी तुझी ओळख आहे ही त्यांनी लक्षात ठेवून त्या मला तुला सुरुवातीला अगदी त्या मला बिगबाळीवाला रानडेच म्हणायच्या. हम्म. हम्म. मी जोपर्यंत त्यांच्यासाठी राहुल झालेलो नव्हतो हम्म. हम्म. तोपर्यंत त्या मला बिगबाळीवाला रानडे हे म्हणायचे. मला आत्ता लक्षात आलं तुझं नाव पण राहुल आणि आपण पंचमधाम बद्दल बोलतोय. तर हा सोनेरी क्षण मला आत्ता एकदम आठवला. खरंच ग्रेट. लाईव्ह शोजची काय गंमत असते आणि काय काय काम करायला लागतं आणि किती मोठ्या प्रमाणावर काम करायला लागतं ह्याची एक कल्पना आली आम्हाला. प्रत्यक्ष काय होत असेल तिथे आणि किती मेहनत होत असेल हे तर तुला माहिती आहे. आणि आम्ही येऊन षण्मुखानंदमध्ये किंवा तशाच भव्य ठिकाणी येऊन आम्ही त्या कार्यक्रमांचा आनंद घेऊ. तर प्रेक्षको मला असं वाटतं की राहुल रानडे चं फेसबुक पेज असेल, इंस्टाग्राम असेल ते तुम्ही फॉलो करा ह्याच्यासाठी. कारण त्याचे आगामी कार्यक्रम कोणते आहेत ते तुम्हाला तिथून कळत राहील आणि मग त्याचं बुकिंग कुठे करायचं हे पण तुम्हाला कळत राहील. तर आज आपण इथेच थांबूयात. शेवटी याने इमोशनल करून टाकलं वातावरण आणि खरंच आहे ते आपल्याला माहिती आहे. पण तुम्ही पाहत राहा कॅचअप. सबस्क्राईब करा अमोल परचुरे हे चॅनल. आणि ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली? तुम्ही राहुल रानडे यांचे लाईव्ह शोज बघितलेत का? त्याची काय तुमच्याकडे आठवण आहे का? हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुन्हा पुढच्या आठवड्यामध्ये.